पोलिसांवर गुन्हा दाखल केला नाही. म्हणजे जे माणसं कायदा वसुव्यवस्था राखणारी माणसं आहेत ती जर भक्षक झाली तर आम्ही न्याय मागायचा. ही आमच्यामध्ये समोरचं मोठं आव्हान आहे. आपण या ठिकाणी जर कलेक्टर आरोपी नाही केलं, त्यांच्यावर जर गुन्हे दाखल नाही केले तर या ठिकाणी लाखोचा समुदाय या बीड म्हणजे लातूरला येऊन तुम्हाला प्रश्न विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि उद्याच्या 26 तारखेला झेंडावंदनच्या दिवशी देवेंद्र फडणवीसला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम आंबेडकरी समुदायाला मी आव्हान करतोय की जे भीमराव सेना या ठिकाणी लॉंग मार्च निघालेली आहे त्या लॉंग मार्चला त्यांना पाठवा देण्यासाठी आणि आमच्या लेखीला न्याय मिळावा यासाठी आपण सगळ्यांनी मंत्रालयासमोर 26 तारखेला उपस्थित राहावं हे आव्हान मी या ठिकाणी तुम्हाला करतो. आणि याच ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. फक्त ताईला न्याय मिळालाच पाहिजे, बाबासाहेब आंबेडकरांचा मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. अनुषा पाटोळे आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे. अनुष्काला न्याय मिळालाच पाहिजे. मुंबई आंबेडकरांमध्ये चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आलेला आहोत. बांधवांनो, आपल्याला या ठिकाणी हे भाजप सरकार आल्यापासून या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आदेशाचं सरकार आल्यापासून या ठिकाणी मुस्लिम असेल हा दलित असेल हा सुरक्षित नाही. आणि इथल्या दलिताच्या लेकरांनी त्या दलिताच्या माणसाला शिकलं नाही पाहिजे आणि हे आपण आकाशात राहिले पाहिजे. या पद्धतीनं हे आरएसएस या ठिकाणी जाणून बुजून जे कलर मुलं आहेत त्या मुलांना खतम करायचं काम या देशाचे आदेशच करत आहे. म्हणून या लातूरमध्ये या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये ही घटना पहिली नाही, पहिल्या 15 ते 16 घटना अशा झालेल्या आहेत. पण त्या घटना दाबण्यात आलेल्या आहेत. आणि ही मुलगी दलितांची होती. या ठिकाणी दलित संघटनांनी आंदोलन मोर्चे केल्यामुळे ही घटना महाराष्ट्रामध्ये घटनेचा भारत महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे. आणि आज या ठिकाणी भीमराव सेनेच्या माध्यमातून लातूर ते मुंबई हा लॉंग मार्च काढलेला आहे. याच्या माध्यमातून मला डिपार्टमेंट आणि पोलिसांना सांगायचं बांधवांनो, आमच्या किती खून पाडणार आहोत तुम्ही. आमच्या लेकरांनी या दलिताच्या लेकरांनी शाळेमध्ये जायचं नाही का? आम्ही कलेक्टर अधिकारी व्हायचं नाही का? ह्याच्या मागे हे आरएसएसचं मोठं षडयंत्र आहे. आणि या षडयंत्राला आणून तुम्हाला पाडण्यासाठी